नमस्कार मित्रांनो, शौर्यगाथा या मालिकेत आपण जाणून घेत आहोत इतिहासाच्या पानांवर अज्ञात राहिलेल्या वीरांच्या शौर्यांची कथा। या मालेत आपण जाणून घेत आहोत रुद्रम्मा देवी यांच्याविषयी। मागच्या भागात आपण पाहिलं की कसं महादेवानं वारंगल किल्ल्याला 15 दिवसांचा भीषण वेढा दिला आणि या संकटातून निघण्यासाठी राणी रुद्रम्मा स्वतः रणांगणात उतरल्या आणि इतिहास सांगतो त्या वादळासारख्या धडकल्या। प्रताप चरित्रात वर्णन आहे, रुद्रम्मानं शत्रूचे 3 लाख पायदळ आणि 1 लाख घोडदळ नष्ट केले। हे आकडे अतिशयोक्ती असले तरी सेवना सैन्याचा चुराडा झाला हे निर्विवाद सत्य। रुद्रम्मा देवींनी फक्त बचाव केला नाही, त्या हल्ला करून पुढे निघाल्या। सेऊन सैन्याला पळवून लावून त्या थेट देवगिरीपर्यंत पोहोचल्या, महादेवाच्या राजधानीच्या दाराशी। देवगिरी हादरलं आणि महादेव राजा अखेर शांततेसाठी पुढे आला। त्यानं विनंती केली, करार करा आणि युद्ध थांबवा। रुद्रम्मा देवींनी अटी ठरवल्या, 1 कोटी सोन्याची नाणी युद्ध भरपाई म्हणून। महादेवाला मान्य करावंच लागलं। युद्धातील सोन्याची भरपाई रुद्रम्मा देवीनं आपल्या पराक्रमी सेनापतींमध्ये वाटली आणि देवगिरीच्या भूमीत काकतीय साम्राज्याचा विजयस्तंभ उभारला। यानंतर त्या पुन्हा वारंगलला परतल्या, नुसती राणी म्हणून नाही तर दख्खनची अजिंक्य विजयी योद्धा म्हणून। तीव्र आक्रमण, भयंकर लढाया आणि अखेरीस विजयाचा ध्वज। सेवनांसारख्या महासाम्राज्याला रोखणारी आणि देवगिरीपर्यंत दणका देणारी ती होती दख्खनची अजेय सिंहिणी रुद्रम्मा देवी। त्यांनी आपल्या अतुलनीय शौर्याची अनेक उदाहरणं घालून दिली, असंख्य शत्रूंना पराभूत केलं, रणांगणावर पराक्रमाची अमिट छाप उमटवली, अनेक लढाया सिंहासारखी लढत देऊन विजय संपादन केला। त्यांचा हा पराक्रम त्यांच्या वृद्धपणीपर्यंत कायम राहिला, पण त्यांच्या सिंहासनाला हादरवणारी सावली कुणी बाहेरचा शत्रू नव्हता, तो होता त्यांच्याच साम्राज्याच्या गर्भातून उगवलेला बंडखोर अंबादेव। जन्निक देव आणि त्रिपुरारी देव काकतीय साम्राज्याची निष्ठावंत, तो होता त्यांच्याच साम्राज्याच्या गर्भातून उगवलेला बंडखोर अंबादेव, जनिक देव आणि त्रिपुरारी देव काकतीय साम्राज्याशी निष्ठावंत। त्यांचा धाकटा भाऊ अंबादेव 1272 मध्ये कायस्थ प्रमुख झाला। रुद्रम्मानं त्याला रायस्थानाचार्य, साम्राज्याचा आधारस्तंभ अशी उपाधी दिली। पण हाच आधारस्तंभ हळूहळू त्यांच्या साम्राज्याच्या मुळावर घाव घालू लागला। त्यांनी पहिला वार केला गुरिंदला प्रदेशाच्या युद्धात। अंबादेवानं रुद्रम्माचा विश्वासू सरदार श्रीपती गणपतीचा पराभव केला। हा गणपती रुद्रम्माचा सरंजामदार होता। त्यानंतर अंबादेवानं दावा केला, मी 75 नायकांची मुडकी कापली। हे कदाचित काव्यात्मक अतिशयोक्ती असंही असू शकेल, पण अर्थ स्पष्ट, रुद्रम्माचे सैन्य चिरडले गेले होते। त्यानंतर कप्पेरंजिंगा उर्फ कडवराय काकतीयांचा सहयोगी अंबादेवानं त्याचा विनाश केला। त्यानंतर नेल्लोरच्या सिंहासनावर स्वतःचा माणूस बसवला, एरुवा प्रदेश जिंकला। तेलुगू चोळ शासक मनुमल्लीदेव पराभूत झाले, त्याचे प्रदेश अंबादेवाच्या ताब्यात। त्यानंतर अंबादेवानं पांड्य राजा मारावर्मन कुलशेखराचा पराभव केला, शिवाय कालुकत सरदारांनाही चिरडलं। यानंतर त्यानं बोल्ल्या नावाच्या सरदाराशी राजकीय विवाह संबंध प्रस्थापित केले आणि पेंडेकल्लूचे संपूर्ण प्रदेश जिंकले। अंबादेवाच्या क्रूर धोरणानं साम्राज्यातून विश्वास, सत्ता आणि सैनिकांचं बल कमी होऊ लागलं। रुद्रम्मा देवीनं या अंतर्गत संकटाचा सामना कसा केला, त्यांच्या साम्राज्याचा आधार टिकवण्यासाठी कोणती रणनीती अवलंबली आणि या विश्वासघातानं इतिहासात काय बदल घडवले, हे सर्व जाणून घेऊया पण पुढच्या भागात। आजचा हा भाग आणि आमची मालिका आपल्याला कशी वाटते याविषयी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक तसेच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा।